हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आवडेल दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी देवाचा सुंदरसा मन्ना तुमच्यासाठी घेऊन आलोय. योएल याचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 28 वचन. कारण की परमेश्वराचा आत्मा हा लहान थोरापासून सर्वांवर उतरत असतो आणि परमेश्वराचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्मा म्हणजे दुसरा कोण नसून येशू आहे. कारण की लोकांना बरेचसा एक असा पवित्र आत्मा काही वेगळं हे का काय नाही. पवित्र आत्मा हा प्रभू येशूचा आत्मा आहे आणि तो प्रभू येशूपासून जे घेतो तेच तुम्हाला सांगतो आणि करतो. म्हणून तो पवित्र आत्म्याला प्रत्येकाने इन्व्हाइट केलं पाहिजे. म्हणून बायबलमध्ये 2-3 युग सांगितले प्रियजनांनो. एक पिता यहोवाचं जुना करा, पुत्र येशूचं जे प्रभू येशू होऊन गेले नवीन करा आणि आता आपण जगतो हा पवित्र आत्म्याचा युग आहे. कारण की ह्या आत्म्यात जे चिन्ह चमत्कार करतो ते पवित्र आत्मा करतो. म्हणून तो येशू बोलला होता, मी तर जातो पण जो माझ्यानंतर येतो तो म्हणजे पवित्र आत्मा. तो तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगेल. तुम्हाला प्रार्थना कशी करायची, काय करायचे, सगळ्यात उत्तम गायडन्स तुमचा पवित्र आत्मा आहे. आणि पवित्र आत्म्याबगैर आपण काही नाही. म्हणून पवित्र आत्म्याला इन्व्हाइट केलं पाहिजे, पवित्र आत्म्याच्या नावाने प्रार्थना केली पाहिजे आणि पवित्र आत्म्याचा जय जयकार केला पाहिजे. मी तुमच्यासाठी वचन वाचतो प्रियजनांनो. देवाच्या आत्म्याचा वर्षाव. यानंतर असे झाले की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन. तेव्हा तुमचे पुत्र कन्या संदेश देतील व तुमचे वृद्धांना स्वप्ने पडतील व त्या तुमच्या तरुणांना दृष्टीत होतील. तुमच्या पुत्रकन्यांना काय होईल? यानंतर असे होईल की मनुष्य मात्रावर मी आत्म्याचा वर्षाव करेन व तुमचे पुत्रकन्या संदेश देतील व तुमचे वृद्धांना स्वप्ने पडतील व ते वृद्धांना दृष्ट होतील व तुमचे दास दासी यांच्यावरही दिसेल व मी आपला आत्म्याचा वर्षाव करीन. तुमचे पुत्रकन्या लोक लहान थरावर परमेश्वराचा आत्मा काय करेन? वर्षाव करेन. आणि जिथं परमेश्वराचा आत्मा वर्षाव करतो तिथं मोकळीकता असते. कारण की जुन्या करारात मी सांगितलंय, यहोवाचा आत्मा प्रत्येकावर बलानेसे उतरतो आणि जिथं यहोवाचा आत्मा आहे तिथं काय आहे? मोकळीकता आहे. तिथं तारण आहे, तिथं जीवन आहे, तिथं आरोग्य आहे. आणि तोच पवित्र आत्मा आज तुमच्यावर देखील उतरणार आहे. जिथं कुठं बघतात आज फक्त म्हणा, प्रभू येशू माझ्या पापाची मला क्षमा करा, माझ्या जीवनात या, आजपासून मी तुम्हाला उद्धार करता प्रभू आणि परमेश्वर म्हणून स्वीकारत आहे आणि येशू तुम्हाला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचं आरोग्य माझ्या जीवनात स्वीकारतो. एवढी छोटीशी प्रार्थना करा प्रियजनांनो. तो पवित्र आत्मा ऑलरेडी तुमच्यात येणार आणि तो पवित्र आत्मा आल्यानंतर चमत्कार होणार. मी आता प्रार्थना देखील करणार कारण की ज्यांनी ज्यांनी येशूला ग्रहण केलं त्याच्या जीवनात येशूचा आत्मा आलेला आहे. आणि आता मी प्रार्थना करणार. तुम्ही प्रत्येकासाठी प्रत्येकाने डोळे दाखवा. पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत त्या प्रत्येकाला स्पर्श करू. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा मी त्यांच्या जीवनात स्वीकारतो. कॅन्सर निक, थायरॉइड निक, ब्लड प्रेशर निक, शुगर निक, पोटाचे विकार निक, गरिबीचे दरिद्रीचे श्राप